नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SR न्यूज। 2 दिवसापासून देशभरामध्ये अमेरिकेने लावलेल्या 25% आयात शुल्कावर जोरदार चर्चा सुरू आहे। विशेषतः विरोधकांनी हा मुद्दा परत एकदा आपल्या हाती घेतलेला दिसून आला आहे। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जुलै एंडिंग संपेपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत व्यापार करार व्हावा अशी ट्रम्प यांची इच्छा होती आणि तशी अंतिम मुदतसुद्धा ठरलेली होती। पण भारत आणि अमेरिकामध्ये हा करार होऊ शकलेला नाही आहे। त्यामुळं ठरल्याप्रमाणे अमेरिकेने 1 ऑगस्टपासून भारताच्या मालावर आयात शुल्क 25% जास्तीचे वाढलेले आहे। या मागचं जे राजकारण ट्रम्प हे खेळत आहेत, तसा एक केंद्रबिंदू हा भारतसुद्धा आहे। जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांवर ट्रम्प यांनी टॅरिफ लावलेला आहे आणि चीनलासुद्धा त्यांनी तशी धमकी दिली होती। चीनने मात्र याला भीक घातलेली नाही आहे, पण भारताने सुद्धा ट्रम्प यांच्या या धमकीला भीक घातलेली दिसून आली नाही। ट्रम्प यांची ही जी घोषणा आहे त्याच्या मागं 3 प्रमुख कारणे आहेत। एक म्हणजे भारताचं कृषी क्षेत्र हे अमेरिकन कृषी कंपन्यांसाठी खुलं करण्याची त्यांची जी इच्छा होती ती भारताने फेटाळून लावली आहे। त्यानंतर जगभरामध्ये शांततेचा डोंगरा जो पेटण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता, त्याला कुठं ना कुठं खीळ बसलेली दिसून येत आहे आणि आपल्याला हवा तसा भारताने अमेरिकेबरोबर व्यापार करावा ही त्यांच्या मागची इच्छा होती। विशेषतः काही क्षेत्रामध्ये अमेरिकेला भारतामध्ये थेट प्रवेश पाहिजे होता, जसं की कृषी क्षेत्र आहे, पण भारताने हे सगळ्या मागण्या फेटाळलेल्या आहेत। त्यामुळं भारतावर अप्रत्यक्षरित्या दबाव निर्माण करण्याचा एक प्रयत्नाचा भाग म्हणून या टॅरिफचा त्यांनी उपयोग केलेला दिसून आला आहे। त्याचबरोबर संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ला या 2 मुद्द्यावर झालेल्या चर्चेच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी आणि राजनाथ सिंग यांनीसुद्धा, संरक्षण मंत्री या दोघांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कोणाच्याही दबावामध्ये येऊन युद्धविराम केलेला नाही आहे किंवा ऑपरेशन सिंदूर कोणाच्या दबावाखाली थांबवलेलं नाही आहे। आणि ट्रम्प यांना हे आवडलेलं दिसत नाही, कारण त्यांच्या एका या वक्तव्यामुळं भारतामध्ये जे राजकीय दुर्गमी परिणाम होणार आहेत ते त्यांना माहिती आहे। त्यामुळं त्यांचा हा जो चोंबडेपणा सुरू आहे की युद्ध मी थांबवलं किंवा माझ्यामुळे युद्ध थांबलं आहे, हे वारंवार जे ट्रम्प यांचं म्हणणं आहे यामागं एक रणनीतिक त्यांची व्यूहरचना दिसून येते आहे। आणि त्याच्या मागं म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यात होणारा संभाव्य व्यापार करार। या कराराचा जितका अमेरिकेला फायदा होणार आहे तेवढा भारताला होईल का? भारत आपल्या कोणते एक प्रकारच्या अटी अमेरिका लादेल किंवा आपल्या म्हणण्यानुसार अमेरिका झुकवेल हे पाहणं गरजेचं आहे। पण आगामी काळामध्ये ह्या करारावरून खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी घडून येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या 3 वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा अमेरिकन ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहे, परंतु रशियाने याला दाद दिलेली नाही आहे आणि हे युद्ध अजून चालू आहे। मग हे युद्धाचा भारताला जो फायदा होत आहे, कारण स्वस्तामध्ये भारत इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल घेऊन युरोप खंड आणि आफ्रिका खंडामध्ये विकत आहे। याला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्या टॅरिफचा उपयोग केलेला आहे। हे नाटो सचिवांनीसुद्धा भारताला धमकी दिली होती की जर तुम्ही रशियाकडून तेल घेणं बंद केलं नाही, संरक्षण साहित्य घेणं बंद केलं नाही
तर आम्ही त्यांच्यावर 100% टॅरिफ लागू करू किंवा आयात शुल्क लागू करू. हीच घोषणा आता अमेरिकेने केली आहे. पण मागच्या 24 तासामध्ये अमेरिकेने ह्या आपली बाजू पलटत भारताला अजून 7 दिवसाची मुदत दिली आहे. या पुढच्या 7 दिवसात भारताने ठोस निर्णय नाही घेतल्यास 7 ऑगस्टपासून 25% ही जे टॅरिफ आहे किंवा आयात शुल्क आहे ते लागू होईल. म्हणून भारत दबावामध्ये येईल का किंवा अमेरिकेला भारत कसा उत्तर देईल हे पाहणं गरजेचं आहे. असं उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये ठणकावून सांगितलं आहे की भारत आपलं हित जपेल, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. त्यामुळे आगामी घडामोडी काय घडतात, अमेरिका हे टॅरिफ मागे घेते की नाही हे आपला दिसून येईल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.